सॅम सॅम होय, पागल बिगल झालीस का? कुठं चालली पानाकडे? पडली असते ना आता. पोहता येतं का तुला? पागल, चल. काय झालं काय झालं काय झालं काय काय झालं? झालं? कुठे अचानक गेली? काय झालं सॅम? ओ कम ऑन सॅम, हे मला तू आता परत नको सांगू. हे सगळे तुझ्या मनाचे भ्रम आहेत. तू नेहमी त्याच गोष्टींचा विचार करते. बाप्पा शपथ, नक्कीच हिला काहीतरी दिसतंय. गावाकडच्या विहिरीकडं काहीतरी गडबड आहे बाबा. सॅम, तुझं गाव कोणतं आहे आणि तू गावाकडे जात नाही का? मी खूप लहान होती ग. आम्ही आमचं गाव सोडलं तेव्हा. आता तिथे कोणी आमचं राहत पण नाही आणि मला तिकडचे रस्ते पण नाही आठवत आहेत आणि तिकडची लोक पण नाही आठवत आहेत. नाही ग, मला काहीच नाही आठवत आहे. बस करा रे तुम्ही लोक. कोणत्या जगात जगताय तुम्ही? माझा नाहीये या गोष्टीवर विश्वास. आणि असंच जर असेल ना, तर चला शोधूया ती विहीर. एकदाच त्या विहिरीचा बंदोबस्त लावतो. पुढच्या महिन्यापर्यंत कॉलेजला सुट्टे. होय, आपण जाऊया सगळी गावाकडे. जायचं तर ठरलं, जाऊया गावाकडे. फायनल? अरे मला तिथलं काहीच नाही आठवत आहे. ना लोक आठवत आहेत, ना गाव आठवत आहे, ना रस्ते आठवत आहे. जायचं कसं? कोणीच नाही का ओळखीचं? असेल कोणीतरी, आठव. अरे हा, एक फेसबुकला माझी मैत्रीण आहे. अरे ते तिचं खूप जुनं अकाउंट आहे. ऍक्टिव्ह आहे की नाही बघावं लागेल आपल्याला. हो का? आयडी आयडी दे ना मैत्रिणीची. झालं इथं पण तुझं चालू. आयडी कशाला हवा तुला? सॉरी 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 सॉरी. सॅम, तू कर टेक्स्ट तिला आणि तिच्याकडून गावाचा ऍड्रेस मिळतो का बघ. ओके, बघते मी टेक्स्ट. कॉलेज संपलं की जाऊयात मग आपण गावी. त्या विहिरीचा बंदोबस्त करावाच लागेल. बंदोबस्त करावाच लागेल का विहिरीचा? नाही म्हणजे तिकडे जाऊन आपलाच बंदोबस्त झाला तर? तू नको येऊ, तू थांब घरी. आपण आहे ना आईसू, चल तू. येणार आहे. तू नको सांगू मला. हे तिकडे. चला जाऊया.